पाहूया भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या वेळी सर्वात जास्त स्टॉक मार्केट रिटर्न्स दिलं होतं. इंदिरा गांधी यांच्या वेळी 15.5% स्टॉक मार्केट वाढलं होतं. राजीव गांधी यांच्या वेळी 18.4% स्टॉक मार्केट वाढलं होतं. व्ही.पी. सिंग यांच्या वेळी 68% स्टॉक मार्केट वाढलं होतं. मात्र चंद्रशेखर यांच्या वेळी 3.5ने स्टॉक मार्केट घसरलं होतं. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या वेळी 20.18% स्टॉक मार्केट वाढलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या टर्ममध्ये मात्र 60% मार्केट घसरलं होतं. देवेगौडा यांच्या काळात 2.3% मार्केट वाढलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये 4.24% मार्केट वाढलं. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या टर्ममध्ये 20.78% मार्केट वाढलं. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये 11.61% मार्केट वाढलं. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये 9.61% मार्केट वाढलं आणि नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये